गाईज वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. चला आज स्टार्ट करूया आपण लेग वर्कआउट. कोणत नव्हता म्हणून पहिलाच आपण स्टार्ट केला लेग एक्सटेन्शन मशीन. या व्हेरियंटचे टोटल 3 सेट मारले. पूर्ण जेवढे तुम्हाला सेट मारतात तेवढे मारत जा, पण हेवी मारायचे. रेपिटेशन तुमचे गेले पाहिजेत 20, 17, 15. तर खूपच वेट करायचं एकदम फुल स्टॅक तर 15, 12, 12. ठीक आहे. त्याचे 3 व्हेरियंट मारले. आज रोशन होता, देवा नव्हता, कोण नव्हता म्हणून मी ट्रेनर चालू केला. त्याच्यानंतर पुढचा व्हेरियंट घेतला आपण स्कॉटिंग युझिंग बार्बर रॉड. या सेटमध्ये आपल्याला लिमिट पुश करायचं आहे, पण रेपिटेशन पहिल्या सेटमध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 15 गेले पाहिजेत ते 20 गेले पाहिजेत. त्याच्यानंतर पुढच्या तुम्हाला ॲटलिस्ट 12 ते 15 गेले पाहिजेत. आणि लास्ट याला तुम्हाला जेवढे त्यात काउंटिंग ठेवू नका, का वेट तुमचा जो पी आर बोलता येणार नाही, पण तो तुमचा वेट जास्त असेल तो राहील. त्यात तुम्हाला वेट फुल मारायचं आहे. या व्हेरियंटचे पण टोटल तुम्हाला 3 सेट मारायचे. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला गॅप जास्त घ्यायची नाही आहे. तुम्हाला गॅप मॅक्झिमम घ्यायची आहे 30 ते 40 सेकंद प्रत्येक सेटमध्ये. आणि हाफ सेट परफॉर्म करायचा आहे. तुम्ही बघा मी फुल सेट परफॉर्म करेन तर जमणार, हा सेट परफॉर्म करायचा आहे. या व्हेरियंटनंतर आपण लगेच 1 मिनटं थांबून लगेच आपण तिसरा व्हेरियंट घेतला फ्रंट स्क्वॉटिंग युझिंग डंबेल. फ्रंट स्क्वॉटिंगमध्ये पण तुम्हाला जेवढा हेवी मारता येईल तेवढा हेवी मारायचं आहे. आम्ही पण हेवी मारला. या वेटमध्ये टोटल तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत. या सेट मध्ये एक तुम्ही लक्षात ठेवा, आम्ही सगळे सेट तुम्ही बघू शकता फुल परफॉर्म करत नाही आहोत, हाफमध्ये परफॉर्म करतो आहे. फक्त जे एकदम हेवी सेट आहेत ते फक्त आम्ही वरती जाऊन थोडासा म्हणजे गॅप घेतो आहे. कारण फुल याला तुम्हाला मध्ये गॅप घेण्याचं आहे, तुम्हाला तेवढं लंग्स स्ट्रॉंग लागतात, पहिली गोष्ट म्हणजे. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही एवढा हेवी वर्कआउट करताय, तुम्हाला तेवढं डाएट पण करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तुझ्या डाएट वन काय उपयोगाचं नाही आहे. आपण त्याच्यानंतर आपण फ्रंट स्क्वॉटिंगनंतर चौथा व्हेरियंट घेणार आहोत लंचेस. लंचेसमध्ये पण टोटल व्हेरियंट थोडा वेगळा आहे. आपल्याला फ्रंट लेग प्लेटच्या वरती ठेवायचं आहे आणि सेट परफॉर्म करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल 3 सेट मारायचे. 3 सेटमध्ये तुम्हाला वेट तुमच्यानुसार घ्या, पण रिपिटेशन सगळ्यांमध्ये 10-10 गेलेच पाहिजेत ईच लेग. 10च्या वरती गेले अतिउत्तम. हां, जर तुम्ही हा सेट बिगिनिंगला घ्याल म्हणजे पहिला एकदम घेतला तर तुम्हाला ॲटलिस्ट 15 ते 20 रिपिटेशन गेली पाहिजे ईच लेग. कारण आता हा आपण मिड ऑफ घेतलेला आहे, त्यामुळे रिपिटेशन जाणं थोडं मुश्किल आहे, कारण लेग आपले बाकी सेट भरलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये 10 गेले तरी इनफ आहे, चिकार आहेत. तर हे जात नाहीत, पण तुम्ही ट्राय करून बघू शकता. रोशन आला भाई आरामात. आमच्या माणसांच्या काही झोपायच्या पूर्ण तसे येतात, तसा आज रोशन झोपा पूर्ण आला. तरी पण आम्हाला कंटिन्यू केलं त्यांनी. बाकी सेट तो बोला मी नंतर मारेन. त्यांचे झाले. आपला चौथा व्हेरियंट झाला. नंतर आपण 5वा व्हेरियंट घेणार आहोत रोप पुल युझिंग फंक्शनल ट्रेनर. रोप पुलमध्ये तुम्हाला अटॅचमेंट असेल तुमच्याकडे ते वेल अँड गुड, काय प्रॉब्लेम नाही. अटॅचमेंट नसेल तर जो आपण बायसेप मारताना जी मूठ वापरतो आपण, ती पायाला अडकवून तुम्ही खेचू शकता. याच्यामध्ये तुमचा फ्रंट मसल जो असतो, अप्पर फ्रंट मसल, तो पूर्णपणे याच्यात हिट होतो. आणि एक नंबर सेट आहे त्यासाठी तुम्ही परफॉर्म करा. यात पण आम्ही फुल हेवी घेतले. पहिला घेतला त्याच्यामध्ये रिपिटेशन आम्ही 15 ते 20 मारले, नंतरच्या 12 मारले. नंतर आम्हाला तेव्हा त्यांनी चॅलेंज दिला की 100 kgला किती रिपिटेशन बनवून दाखव. म्हणून लास्टचा आम्ही जो तिसरा रेड सेट घेतला त्यात 100 kgला मी 6 रेपिटेशन मारले, तुम्ही बघू शकता. पण अटॅचमेंट यूज करून, प्रॉपर अटॅचमेंट यूज करून मारले, कारण आपण पाय अडकून 100 kg नाही खेळू शकत. त्यामुळे हा वर्कआउट नक्की ट्राय करा आणि डाएट करायला नका विसरू. ठीक आहे. थँक्यू. जाईन जाईन आता चालेल कॉल Thank you for watching.
follow for more videos and like and subscribe.